सर्वांना जय श्रीकृष्ण. आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिला श्लोक आणि त्याचा अर्थ बघणार आहोत. गीता ही केवळ 5000 वर्षापूर्वीची कथा नाही, तर ते मानवी मनाचे एक मानसशास्त्र आहे. आपण आज पहिल्या श्लोकाचा आजच्या आधुनिक जीवनात अत्यंत महत्वाचा काय अर्थ निघतो आणि 5000 वर्षापूर्वी सांगितलेली गीता या श्लोकातून आजच्या जीवनात या कलियुगात त्याचं किती महत्व आहे हे आपण आज बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पहा, आपल्याला नक्की जीवन. आपल्या मनाचे कुरुक्षेत्र म्हणजे आजचे आपले कुरुक्षेत्र म्हणजे बाहेरील कोणते मैदान नसून आपले मन आहे. आपल्या घरी रोज 2 प्रवृत्तीचे युद्ध चालते, एक पांडव आणि कौरव. पांडव आपले चांगले विचार, नैतिकता आणि कर्तव्य आपल्याला शिकवते, तर कौरव आपले वाईट विचार, स्वार्थ आणि आळस, अहंकार आहे. धृतराष्ट्राचा प्रश्न हा आपल्यातील गोंधळ मनाचे प्रतीक आहे, जे नेहमी माझे आणि तुझे असा भेदभाव करते. माझे तुझे म्हणजे धृतराष्ट्राने मामका म्हणजे माझे पुत्र आणि पांडव पुत्र असे 2 गट केले. आजच्या युगातही तसेच आहे. घरात किंवा कुटुंबात काम करताना हे आणि ते, आपले व परके असा भेदभाव करतो, स्वतःच्या चुका लपवतो. धृतराष्ट्राप्रमाणे अंध आणि इतरांच्या कृतीवर संशय घेतो. धर्मक्षेत्र म्हणजे कामाचे ठिकाण. आपण संपूर्ण काम करतो किंवा आपले जे कर्तव्य आहे तेच आपले धर्मक्षेत्र आहे, मग ते आपण कुठेही काम करत असो. हा श्लोक आपल्याला विचार करायला लावतो की मी कर्तव्याच्या ठिकाणी जे कामाच्या ठिकाणी वागताना नीतीने वागत आहे की स्वार्थाने. जीवनातील सदस्य स्थानात आपण धर्माच्या बाजूने आहोत की ह्याच्या बाजूने हे ओळखणे या श्लोकाचा आजचा उपयोग आहे. संजयाची दृष्टी. संजय म्हणजे तटस्थ निरीक्षण. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एका संजयाची गरज आहे, म्हणजे स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची क्षमता. संकटाच्या आणि भावनाच्या आहारी न जाता तटस्थपणे परिस्थितीकडे पहा, म्हणजे संजयचे गुण व दृष्टी वापरणे होय. हे संजयकडून शिकायचे आहे. मला सांगा तर धृतराष्ट्र हा प्रश्न आपली असुरक्षितता दाखवतो. आज माणूस स्वतःच्या पदासाठी असुरक्षित असतो आणि संपत्तीसाठी संघर्ष निर्माण करतो. हा श्लोक आपल्याला सांगतो की जीवनाच्या युद्धात उतरून आपल्या मनातील कौरव आणि पांडव ओळखा, म्हणजे आपले जीवन योग्य दिशेने सुखकर प्रवास करीन. जय योगेश्वर. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन